थेट जाऊयात मुंबईमध्ये बीएमसीच्या समोर सध्या वंचितचं आंदोलन सुरू आहे। अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधामध्ये अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे सध्या वंचितनं मुंबईमध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या समोर वंचित बहुजन आघाडीनं हे आंदोलन सुरू केलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या समोर वंचित बहुजन आघाडीचं हे आंदोलन सुरू आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीनं जोरदार आंदोलन सुरू केलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या समोरची ही दृश्य आपण बघतोय। सूरज सावंत आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। सूरज, नक्कीच आपण पाहतोय की अमित शहांच्या वक्तव्यानंतर आता आंबेडकरी समुदाय संपूर्णतः सीएसटी परिसरात जमल्याचं पाहायला मिळत आहे। घोषणाबाजी होताना पाहायला मिळते आणि बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर संविधानाचं जे पुस्तकाची आहे ती या ठिकाणी त्यांनी दाखवून या संपूर्ण घटनेचा निषेध करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक जमलेले आहेत। कालच जर आपण पाहिलं तर प्रकाश आंबेडकरांनी आवाहन केलं होतं, मी येतोय आंदोलनाला, तुम्ही येताय की नाही, आणि त्या एका हाकेनंतर आज संपूर्णतः आपण पाहतोय की आंबेडकर अनुयायी हे मोठ्या प्रमाणात जमल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी रस्ता रोखण्याचा प्रयत्न आंबेडकरी अनुयायींचा या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे आणि अमित शहा यांच्या विरोधात भाजपच्या विरोधात घोषणाबाजी होताना पाहायला मिळत आहे आणि आंदोलन हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। निश्चित धन्यवाद सूरज दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।